सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटेल. एवढे लोक मग लग्न कोणाचा होता? संपतच्या मोरीचा का? 3 महिने झाले माझ्या मुलीचं लग्न होऊन, तरी लोकांची हाताची वाद जावाल्या तर भाजी कशी झाली? लग्न कोणाचा होता? संपतच्या मोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घासले तरी घासून नाही झाले. बर्तन किती लागले असती? लग्न कोणाचा होता? संपतच्या मोरीचा. आणि 40 बोरं जेवढं मीठ लागलं तर वराड किती जेवला असं? लग्न कोणाचा होता? संपतच्या मोरीचा. 5 ट्रक निवड मिरच्या लागल्या तर मिरची भजी किती झाले? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अच्छा बहीण गुलाबजामुन फुलवाले म्हणाले. कोण केलं तर लोकांनी विचार पडला खावा जाऊ का चूर पाहतो. एक विशेष माणूस हातोडीने फोडायला पाठवावा लागला तेव्हा लोकांनी फोडो गुलाबजामुन. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. लंब्या चवळीच्या शेंगा सगळ्याच बनवलो असे चुरपत आणि वाचल्यावर खांद्यावर मांडून घरी. छत्री एवढा रे पाप असे धरून खात न वाचले डोक्यावर धरून. मिठा एवढा रे पाटोळी कापू खात तरी संपत नव्हती. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाजा. नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धून तयार होते. 4 किलोमीटर तर वाजंत्रीच होते. अशी धून वाजवत होते. लोकांना खाली नाचवायला जागा भेटत नव्हती तर सलापावर जाऊ जे वावरात होते ते वावरात नाचत होते. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अरे एक घोडा लागते तरी 2 पांढरे शुभ्र घोडे बोलावलो. अरे जावई माझा जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं. एका गोष्टीचा होता घोडा पांढरा जावई माझा काळा. लंडनहून मेकअपमॅन बोलावलं. त्याला असा माझ्या जावयाला गोरा केला पण घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला तो? मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अरे तुफान अशी मांडवांनी गेलं 25 झाले कापलं तरी कमी पडलं. मग पेटी आणलं खुरा आणलं केवळ संगीसाठी विशेष व्यवस्था. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. मग काल बरोबर माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे म्हणून 5 बोरे काजू पाठवलं. मग नातू कसाचा महाराष्ट्र हिंद केसरी पैलवान झाला पाहिजे अशी माझी पोरगी काजू खाते. खाली पडल्या त्या कोंबड्या खाते. कोंबड्या आम्ही खाऊ. मग नातू कोणाचा? संपतचा. अरे गलीला धावत गेला तर पायातून धुंगा निघाला पाहिजे. चुकून अंगणामध्ये निघाला तसा रस्ता हल्ला पाहिजे. नातू कोणाचा? संपतचा. या गावातल्या पोरी माझ्या पोरीच्या सुटपावून झुलते. आपल्या बाबाला म्हणते लग्न करशील तर संपत काका सारखा. मी म्हणलो काका काय रे म्हणता मलेच बाबा म्हणा मीच लग्न लावून. बाबा कोणाचा जावे होतो उभ्या केले ना पोरीला सुचवत नाही. सुतवला तिच्या माय बापाला सुतव. कशी पोरगी पैदा केला ते. नाही पूजा करतो तुझ्या पोरीची. अशी बायको चिती लावून काय फायदा नाही. साला पुऱ्या गावावर बदनाम करून ठेवल्या. बदनामी म्हणजे कोणाच्या बाधा उडवल्या? पुऱ्या गावावरच्या पाटील्यावर माझ्या नावाची उद्धार. साला सुपारीची खाण नाही खाऊनी आणि हे तुझी पोरगी मुचूर 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 खरे मुक्ते तुझ्या कमी जास्त समजून घ्या. आता तू एक काम कर. हिरे 7-8 एकर जास्त घरी घेऊन दे. येतो
हो घेतेच मामा, तू घेतेस, कारण का मुख्यमंत्री साहेबाच्या जवळचा माणूस आहे ना. हो त्याच्या एका हाकेना तुझे सुट्टे जाहीर होते, तर तू काही करू शकतेस. हो आणि त्या कास्तकारी धरणाय लावायचा मामा, सुपारीचे चमकाचे झाडा लावायचे आणि दिवसभर घोट मला विले खरं तुझी मेरी काय कमी जास्त होत आहे, काय कमी जास्त होत आहे. बापरे मामा खासच लग्न लावला वा 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 एक नंबर. अजय लोक म्हणतात का मामा गावात लग्न करावं ते एकनाथच्या सासऱ्यानाच. वा अरे अजून एक गोष्ट सांगायची राहिली. घरी कोणी माझे मित्रमंडळी आले, हा चहा पाणी झाल्यानंतर ते बिचारे आपल्याकडचा खरा काढतात आणि खातात. थोडीशी जरी खाल्ल्याची झिल्ली वाजली अशी पाहते. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. कोणाला सांगायचं, कोणाला सांगू मी? अरे तिने सांगा बापरे, एवढी सौकीन बायको नाही पाहलो मी. लग्नाची गोष्ट राहिली, खासच लग्न लावलं मग. हो सगळीकडे आमच्या लग्नाची अजूनही चर्चा आहे मग. लग्न करा तबस एकनाथच्या सासऱ्याला म्हणते. किती गावची साऊंड सर्व्हिस मामा? एक गावची साऊंड सर्व्हिस आणि एक पेंडारचा पल्ला नाही बांधलास आणि त्या चिंतेच्या झाडामध्ये आमचं लग्न लावलास. त्याचा काय झाला जावई बापू, पूर्ण साऊंड सर्व्हिस निघाले होते येण्यासाठी. नेमका लॉकडाऊन लागला, तिकडेच थांबल्या. नेऊन आपला धोतर बांधू धोतर नको बांधा, नाही तर विनाकारण तुमची इज्जत चालली जाईल ना. वा 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 बस मामा फेकावा फक्त तुझगा. तुझ्या इतका फेकू माणूस या जगाच्या पाठीवर दुसरा नसतो. बस मला तर कधी कधी असं लागतं एखाद्या आमदार खासदाराला नाही का शिफारस करून त्या मोदी साहेबांच्या हस्ते तुले फोकणारा पुरस्कार देवा. खोटा बोलते हा माणूस, बापरे डोळ्याची पापणी नाही पडे तर खोटा बोलते. बस मानावं लागेल का. शालू काय मामा तुला, शालू काय. आणि मामा किती ट्रक मिरच्या? 5 ट्रक मिरच्या, मिरची भज्या बनवासाठी. आणि एक काय भज्यामध्ये मिरची नव्हती मामा. त्या तरोड्याच्या शेंगा टाकून गेडराय सारखे भजे बापू त्या तरोड्याच्या शेंगावर मिरच्याच होत. या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकल्या. खरी खोटा बोलावची झालरच आहे का तुझे का. तुझ्या तोंडात तर लक्ष्मीच बसली आहे का. बस बस मस्त जबरदस्त काम आहे तुला. आणि मामा गुलाबजामुनची तर हदच झाली. का टेस्टी गुलाबजामुन होते मामा. वा 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 अजय नाव घेते. गावात कोणी गुलाबजामुन म्हणून बोलला ना मामा तरी पारण्यातला झोपला पोटा असा खाली पडतो. गुलाबजामुन काय गुलाबजामुन. बापरे का गुलाबजामुन टेस्टी ना. का त्याचा साईज सोनपापड्याचे आणि तरी मोठे राहते. नाही त्यावेळी बापू ते साईज वारच होते. आचार्याने कंटिन्यू पेनचा चालू ठेवला, ते आकुंचन पावले. वेळेवर जाऊन पंखा बंद केला होता. आता पाकट देवा लागला असता. मेहरबानी झाली का. बरं झाला पंखा बंद केला असतं, नाही तर तेही नसते. बस एकावा फक्त तुझगा बाबा. आता या मजाकीच्या गोष्टी सोड. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो तुला. हे आता अगोदर आहे आपला करोतर आहे. मी भलतीच गरोदर 13 का 20 का 2 जीवाची आहे. हा 2 जीवाची म्हणतात नाही, 2 जीवाची आहे. आता त्या अंगणवाडीतून गरोदर मातेला भेटते तो आहार भेटला हिला. तो खावायला नाही पाहिजे, खावायला नाही पाहिजे, खावायला नाही पाहिजे. कोणाला सांगू अगं तिने खाल्ला नाही खाल्ला नाही खाल्ला. ते आमच्या घराजवळच्या ज्ञानेश्वरीने कश्मीर लिहून दिला. म्हणजे ते दोघे गरोदर आहे. अरे ते शाळेमध्ये दहा पोरी काच्या गरोदर राहतील का. अरे बाबा या बाईने विकला आणि त्या पैशाचे खर्च खाल्ले हिने. आता मला सांग मामा तिच्या पोटामध्ये माझा बाळ आहे. हे जर असे खरे खात राहील तर तो बाळ सुदृढ पैदा होईल का कुपोषित पैदा होईल.
पुरा सेटच खराब आहे सगळा. पण पाय बाबा मी तुला सांगून ठेवतो, हिच्या पोटातला बाळ जर कुपोषित पैदा झाला तर हिच्या सकट मी तुझी. अरे कोणी असता तर आतापर्यंत कापून टाकलं असतं. आज का समजते माले हा कुठे गेला? तुझ्या घेवाना टेबलाच्या मागे लपून आहे. काही म्हण पण असे डायलॉग मार. पायरावा चक्रधरचा झिलकुंबा फोडतो ना. कुठे गेला? कापून टाके. आजी कोटी गेल्या जी. आजी बापू एक तिला पुरा कर. फोटोस तेलू तुझ्यावर उठाव दिले. बापू याचा सुरकुड्याला सुचल. बापू का का सांगतो म्हणते. कोणताही काम सांगायला गेला का नाही नाही. मामाजी हा राग होगा काहोजी. जावई बापू तुम्ही आमचा राग पाहिलाच नाही अजून. आमच्या खानदानीचा राग पाहिलाच नाही. एकटा माझ्या बापाचा असा पाठीचा बैल बसला. उठवते नाही उठला. नेले हे तलवार आणि तिथंच कच्च नका. पाच गावात चर्चा चालली हा राग होगा. बाकीच्या गोष्टी मग सांगतो. मस्त भूक लागली का? जागदा खाते घरात आहे ना. हा एकदा हिचा मामा घरी पाहुणा आला. म्हणलं सारा पाहुणा आला. कोंबडा कापला पाहिजे. काठीचा कोंबडा कापला चाललेला आहे. म्हणलं चल जेवण करावले. ते ताजी म्हणते थोडीशी पाजा. एक पाव पाजलं. म्हणलं चल जेवण करावले. ताजी म्हणते अजून पाजा. 2 पाव पाजलं. किती पाजलं? ताजी म्हणते अजून पाजा. 3 पाव पाजलं. जेवढा नाही आणि तसा झोपला भरभर रातभर माझ्यावर फल मुटला. सकाळी उठला ना म्हणते दाजी जातो. का म्हणलं हे वाकर पण माझ्या बाप धुया. दिवसभर वाकर धुवून म्हणलं वाढवायला. एकच वाकर दिवसभर तुला एकच खराब केलं. घरातलं एवढ्या वाकडं धुवून मागलं. ए मोहारे. अरे 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 भलतीच संग्रात सरून किती दिवस झाले ना. काय ते मुरल्याचं झाड बापू आवाजो काटाने घेताने असंच तोडत देते. कोण जीवाची आहे? तो माझा सासरा खरी पोरीला भेटवलं म्हणून आला ना. लावली गुड्ड्यानं किटकिट माझ्या मागे. माझी मुलगी होती कशी नाही कशी झाली कशी. जावई बाबू जेवू दिलं. कापल्या का मोठभर कवच कुरले नेऊन बिस्तरावर टाकलं. रातभर खाद्यावला अलमारती झाला. तेव्हा उठून गावाला गेला तर पत्ताच नाही. मरून गेला तो माझा सासरा पण माझ्या घरी पाहून. कवचपुरीचा डब्बा आणू. नाही हे आमच्या घरी तेवढी मोठी मुलगा म्हैस होती. अशी दूध वगैरे काढू देत होती. नेमकी बारकी तिकडे बस तुम्ही गोष्टी ऐका ना. कोठी आपली टिरिंग खुशीवर होत्या. हे आमची मुलगा म्हैस अशी दूध वगैरे काढू देत होती. नेमकी बारकी उचला दूध काढत होतो. ते आमचे मुलगा म्हैस असे दूध वगैरे काढू देत होती. नेमकी बारकी उचला जावई बापू 2-3 दिवस पाहाल. कापल्या तसं नाही विकलं. 5 वर्षात अड्डा मुक्तीचा अध्यक्ष होतो मी. हो तो आमच्या गावचा पांडुरंग. तो त्याचा जावई मुलीला नेत नव्हता. पांडुरंग का जावई मुलीला नेतेस का नाही नेत. पांडुरंग जावई मुलीला नेतेस का नाही नेत. म्हणजे नाही कसं म्हणते. आंब्याच्या झाडाला म्हणलं. थंडीचे दिवस पूर्ण कपडे काढून आंब्याच्या झाडाला लावलं आणि खालून पंखा लावलं वरतून पाणी सोडलं. एवढा मोठा माणूस एवढासाच झाला. सकाळी त्याला असं उचललं आणि मला हे पांडुरंग जावई वरील नेतेस का नाही म्हणजे नेतो. तेव्हा त्याला भाराभर तनिष टाकून भुजलं. तेव्हा लंबा झाला. तेव्हा त्या पोरीला घेऊन गेला. 5 लेकराची माय झाली. अजून आमच्या गावात
भुजू कोमल चल गावाला चालले जाऊन आमची बापू जाऊ का तुला घरी भारत माता ठेव नाही. चला हो, या. ओ चला. चालशील का कड्या धरू होतो ना नाही नाही चालतो आता जाते सळू तर बापूच्या पाया लागून जा याच्या यांच्या यांच्या हा. लगा लवकर लगा लवकर वेळ होते ना नाही बापू कोणती कापी करते नाही मी कोंबडी नाही खात मी तर आडे खातो अरे कोंबडीने अंडे टाकल्यावर टाकलं लगा लवकर राहू दे, मी दूरच पाहतो. बापू आलो बापू दंड कशाला नेता जी तुमच्या त्या अंगणामध्ये कुत्रे बहुत बसले आहेत. तर त्याला माझं नाव सांगा ना ते माझं नाव सांगत आहे तुमच्या गावात कुत्रे आहे रे. माणसाची भाषा समजते समजते एक दिवस संतून येत होतो त्या मान सालनपुरी चेपून गेले आपली एवढा बदल चला बरं कळव मग आम्ही तुम्हाला बातमी कायची भाषेची घाबरू नका जावाय बापू अजून 5-10 बोटे काजू पाठवतो नाही. फक्त रिकाम्या हाताने या. मला नातवाले आशीर्वाद द्या. बस तेवढी मेहरबानी द्या. ठीक आहे सांगा तुमच्या आईला मामाजी येते मला भेटायला काय का तू यांना सांगितलीस नाही माझी आई तर माझ्या बालपणीच वारली ना आता शेजारणीला सांगा माझा सासरा येते त्याची पण काहून बाबा लेजिम धरून फाट्यावर नाही येतील मी ना अरे हो बरोबर आहे. ठीक आहे सांगतो आता लेजिम धरून येतात की आणखी काय धरून येतात फक्त पाठवा नाचवायची जिम्मेदारी माझी फुगडी स्पेशालिस्ट आहे फुगडी स्पेशलिस्ट वा दादा घागरात उडवणी आहे चला कुत्री हो ये मी हो तुझी मावशी हो तुझी मावशी म्हणजे हिच्या मावशीचं नाव दिलं मी आता घरात कोणीच नाही राहत एकटाच राहतो खाटेखाली येते ना काळजी घेते मग बसते दाजी दाजी वा वा चांगली गोष्ट आहे. ठीक आहे बाबा. चल मामी अरे मामी नाही ये मी यमी या संपत मामाजीचा चावाई देऊ का मी मस्त बोलते कुत्रे आहेत तुमच्या गावचे एखादा पिल्लू द्याल ना मला कुत्रीची नाही ना डिलेव्हरी झाल्यावर वापस कर हो तसाही जमते बाकीचे कुत्रे विकून टाकू चल. इकडे ये. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची राहिली मामाजी आज तुम्ही या तलवारीने माझे तुकडे तुकडे केले तरी चालेल पण जोपर्यंत ही खरं सोडणार नाही तोपर्यंत मी हिला इथून नेणार नाही माझी मुलगी खरा सोडते मुली माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावाय बापूला मी आजपासून खरा सोडलाय म्हणून अजी एवढा सोपा नाही आहे तिसाठी कित्येक वेळ तुमची शपथ खाऊन झाली माझी शपथ खाऊन झाली एवढंच नाही तर तो तंबाखाचा डब्बा आणून दाखवला त्याच्यावरचा कॅन्सरचा चित्र दाखवला मामाजी तरी या बाईला अजिबात त्या गोष्टीची काळजी नाही आहे हा बाई एवढ्याने पेंडा होते आणि प्रश्न फुटते म्हणून जाशील घे आणि डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावाय बापूला मी आजपासून खरा सोडलाय म्हणून अगं घेणार घेऊ हा आणि खोटी शपथ घेऊ नको आम्ही बाया सती जाते मी माझ्या बापूच्या डोक्याची शपथ घेऊन सांगते मी गेला नाही का चेक करते तुझ्या बापाला पाहिलं गावाची शपथ घेते मी माझ्या बापूच्या डोक्याची शपथ घेऊन सांगते मी गेला नाही का का चांगली स्पष्ट शब्दात खंबीर म्हणाला गे
मुलीला घरी आणून देते. अरे अख्ख्या गावामध्ये कोऱ्याला मिरवणारा मी तर माझी मुलगी घरी येऊन बसली असती तर माझी गावात काय इज्जत राहिली असती. त्या तलवारीने घाबरला मी. हे बोबडी तलवार आता मागा नाही कापत आहे मनकुटी कापत. नुसता माझ्या डायलॉगला घाबरला आणि एवढ्यावरच घाबरला. याला मी माझ्या नाटकाचे डायलॉग अजून सांगितलंच नाही. एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची भूमिका दिला. तुझ्या पण एवढा मोठा गदा माझ्या तो माझ्या त्याला उचलतच नव्हता. मग माझ्या केवळ संगीमध्ये एक पाव गदाय उठते ना रोलाय फुटते. एक पाव पेला गड्याला असे लात मारून खांद्यावर गेलो आणि गेलो स्टेजवर आणि म्हणलो 500 गोष्टी सोडून पोराले तर आलेच नाही. नाटक कॅन्सल. दुसऱ्या वर्षी रामायण नाटक काढला ना मला पुन्हा ते रावणाची भूमिका दिला. एवढा मोठा खडक माझ्या हातात दिला. क्या बैल 2 पाव गेलो ना खडक धरून स्टेजवर गेलो आणि म्हणलो राम लक्ष्मण. त्याची थंडे पडले तर उठले. दुसऱ्या वर्षी नाटक तिसऱ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला तर दुसऱ्या वर्षी झोपेची भूमिका दिला आणि नाटकाला महान प्रतापी कुंभकर्ण. 4 पाव गेलो पाठीवर जाऊन झोपलो. जेसीपीनं हलवला तरी नाही उठलो. तिसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल. 4थ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून याला नाटकातच ठेवायचं नाही म्हणला आणि मला नाटकातच ठेवला नाही आणि नाटक काढला झाशीची राणी. नटी घोड्यावर बसून आली तिने स्टेजवर येऊ दिलं. जे घोड्याला पिढी लाजवलं घोडा पळाला घोडा पळाला ना नटी पळाली. 4थ्या वर्षी नाटक कॅन्सल. मी नाटकात राहील तरी नाटक कॅन्सल आणि मी नाटकात नाही राहील तरी नाटक कॅन्सल. तेव्हापासून आमच्या गावाचं नाव पडलं नाटक कॅन्सल. आत्महत्या केलं बिडी जसे जागी लासवलं होतं. अबे आपण